तुमकां आनी एकदां सगळ्यांक येवकार. पळय 3 सप्टेंबराक एक हियरींग जालें, एक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हाच्या मार्फत एक व्हडलो मेगा प्रोजेक्ट हो DLFाचो न्ही आनी एक प्रोजेक्ट 35,000 स्क्वेअर मिटर स्पार्क हेल्थलायन प्रायवेट लिमिटेड म्हणून. आनी ताजे बद्दल म्हाका 2-3 गोश्टी तुमच्या माध्यमांतल्यान लोकां मुखार दवरपाक जाय. कितें आसा, स्पार्क हेल्थलायन प्रायवेट लिमिटेड जो प्रोक्लेमेशन पेपरार आनी गॅझेटीर घातलें ताचे प्रमाणे आमी एक आमचो ऑब्जेक्शन फायल केलें आनी ऑब्जेक्शन फायल करतकच आमकां हियरिंगाक लेटर आयलें. हियरिंगाक आमी सगळे गेले आनी थळावी थंय लोक आसले, आमचे फिशरमॅन भाव थंय रावतात सकला, ते सगळे आयिल्ले लोकल्स. तांणी कितें सांगलें तांकां की हो प्रोजेक्ट आमकां नाका, आमचें पळय लायव्हलीहूड आहा तें काबार जातलें हो प्रोजेक्ट येत जाल्यार. आनी सगळ्याकून व्हडलें की हो प्रोजेक्ट नॉन डेवेलपेबल स्लोप दोंगरार पळय आसा तो थंय एक्सेस ना, रोड ना, कांय ना, कसोच तो प्रोजेक्ट थंय जावपाक शकना. खरें म्हणचें जाल्यार थंय जालें कितें, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हियरींग जालें डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजाच्या ऑफिसान आनी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचो कोणूच ऑफिसर ना थंय. आमी जाल्यार तेंचे ऑफिसर खंय आहा, कित्याक प्रोक्लेमेशन तांणी घातलां, गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हेडेड बाय चीफ मिनिस्टर अंडर इंडस्ट्रीज डिपार्टमेंट. ना म्हणटा, तांकां आपोवंक ना. तांकां सांग, तांकां आफय, तांकां कळुनी कितें लोक म्हणटा तें. सो तांणी थोड्यो गोश्टी आमी मांडलेल्यो त्यो आयकून घेतल्यो आनी आमकां सांगलें की हेजे फुडें तुमी तांकां कळोवन आनी एक हियरींग घेवपाचें आसा आनी हें पळय हियरींग जालां तें तुमकां कळयतलें कितें मिनिट्स जाल्यार कितें. ताचे मागीर आमकां कांयच तांणी सांगूंक ना, न्हय थंयच्या लोकल लोकांक कितें तरी सांगलां. म्हणजे क्वायटली हो प्रोजेक्ट लोकांच्या माथ्यार थंय हाडून थापपाचो हो प्रयत्न चल्ला. आनी हें एलिगेशन हांव करतां चीफ मिनिस्टराचेर, कित्याक चीफ मिनिस्टर म्हणटा कांय दीस फाटीं तुमकां खबर आसतलें पेपरार की सगळे मेगा प्रोजेक्ट टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटाचे आपूण दाखल घेवन तांचे तपासणी आपूण करतो. अरे बाबा, हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे मेगा प्रोजेक्ट तूंच प्रमोट करता, तांकां कसलेंच एप्रुवल ना, तांची कसलीच चवकशी जावंक ना. ती पळय भाटां जे रिजनल प्लॅनार इको सेन्सिटीव झोन पळय मार्क जाल्लीं आसा, नॉन डेवेलपेबल स्लोप जी मार्क जाल्ली आसा, ती भाटां हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हडप करता आनी लोकां मुखार एक प्रोजेक्ट म्हणून दाखयता. एक्चुअली हे सगळे एक घोटाला. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड इज अ स्कॅम. फक्त एक व्हडलें मिटींग घेवप, हे व्हडले क्रोनी कॅपिटलिस्टाचे प्रोजेक्ट हातीन घेवप, कित्याक खातीर घेवप तें तुमकां आनी गोंयकारांक सगळ्यांक खबर आसा, आनी गोंयकाराच्या माथ्यार हाडून थापप आनी सांगप कितें 2,000 कोटी 3,000 कोटीचो इन्व्हेस्टमेंट येता आनी कोण 200-500 लोकांक जॉबां मेळटलीं. कितलीं जॉबां गोंयकारांक मेळ्ळीं आनी कितलो इन्व्हेस्टमेंट जालो तो व्हायट पेपर गोंयकाराच्या मुखार तेणी दवरचो पयलो. नाल्यार आमचे रेजमागोज वाठारांतले अनुभव करून त्या वाड्यांतले लोक सगळे रस्त्यार येवन तो प्रोजेक्ट ताबडतोब आमी बंद करतलेच, हितून कांयच दुबाव ना. कित्याक तो प्रोजेक्ट थंय लोकांक नाका आनी तो प्रोजेक्ट कसोच जावचो ना. CMान नोटिफिकेशन काडलां की आपूण ते मेगा प्रोजेक्ट आपूण पळयतलो म्हणून टावन प्लॅनिंगाचे डिपार्टमेंट. आमकां पळोवंक ना, फक्त प्रेसाचेर म्हणत जाल्यार गव्हर्मेंट प्रेसाचेर एनावन्समेंटाचेर चलना. प्रेसान एनावन्समेंट जालो तो बरो आसा, पूण ताचे मागीर नोटिफिकेशन येवपाक जाय न्ही की अमके अमके प्रोजेक्ट CM पळयतलो म्हणून. पूण CM ते नोटिफिकेशन काडपाक भियेता, कित्याक तेच्या टावन प्लॅनिंग मिनिस्टरान सांगलां आपणाचें खातें आपणाक दिल्लीक सान दिलां म्हणून. तुवें निवडलां सांगलां जावंक ना तेणें. टावन प्लॅनिंग मिनिस्टरान क्लियरली पेपरार दिल्लें की हें आपणाचें खातें दिल्लीक सान दिलां म्हणून. सो CMान आपणाचो पावर तर आसा, तेणें एक नोटिफिकेशन काडचें
गॅझेटीर की बाबा अमके अमके प्रोजेक्ट आपूण पळयतलो, हेची दाखल आपूण घेतलो, आपूण तपासतलो. पूण कांयच हेजेर फुडलो स्टेप लोकांक दाखोवंक दिना. हें काम रेज मागुसाचें ना. दुसरें वस्त ते DLF प्रोजेक्ट फक्त थंय तो पळय MLA आसा केदार नायक, तेणें आपूण कितूनच ना, आपणें हो प्रोजेक्ट ऑन द कॉन्ट्री बंद उडयला. 2020चे लायसन्स पळया, 2020 तेणें पयलीं सायन मारल्या आनी 2022 आतां पळय कोण सरपंच आसा तिणें सायन मारल्या. त्याची केदार नायकाची लायसन्साचेर सायन आसा. तेणें तर बंद उडयला. तें लायसन्स लोकां मुखार आसा मरे. तुवें कितें बंद उडयला प्रोजेक्ट? आतां पंचायती मुखार प्रस्ताव आहलो कितें, विरेन बाब सांगतलो तुमकां की हो प्रोजेक्ट इमिजिएटली रिवोक करचें म्हणून लायसन्स. ना, तेणी सांगलें पयलीं आमकां थंय फायल कलेक्टरान धाडूंक जाय, टावन प्लॅनिंग तांचो रिपोर्ट. अरे बाबा, तांचो रिपोर्ट येतलो 5 वर्सांनी, त्या म्हणसर तो प्रोजेक्ट चालू उरप आनी तो दोंगर कापून काबार करूं न्ही. तूं आमदार आसा मरे, तुका लोकांची काळजी आसा, तुका लोकांचें पडून गेलां जाल्यार ते कलेक्टराचो रिपोर्ट वचून हाड आनी बंद कर मरे तो प्रोजेक्ट. तूं लोकांच्या दोळ्यांनी बटे तेल घालूंक पळयता. बंद करून उडय तो प्रोजेक्ट. लोकांची डिमांड आसा, लोकांची एक वीश आहा थंय की तो प्रोजेक्ट ताबडतोब बंद जावपाचो. ते पळय तुमी हांगा पणजेन रावन ते दिसता दोंगर तो काबार केला पळय तो. तांकां कसलीच परमिशनां जाग्यार ना आनी तो म्हणटा हिल कटींग जावकूच ना थंय. अरे म्हणजे इतले लोक पळयता ते हिल कटींग जाला, ते मूर्ख लोक सगळे. म्हाका चॅलेंज आसा पंचायतीक की ते रिपोर्ट येवसर ताबडतोब येता ते मिटिंगीक स्टॉप वर्क ऑर्डर काडून प्रोजेक्ट पयलो बंद उडोवन ताचे मागीर तेजे सगळे पळय रिपोर्ट येतात तेजेर भासाभास जावन पयलीं स्टॉप वर्क ऑर्डर काडपाक कांयच आनी इवन तांकां लोकांनी पसून सांगलां की पंचायत राज एक्ट 1993 इज सुप्रीम. यू हॅव ऑल द पावर्स. तुका दुसरे पावर कांयच लागना. दुसरे अंडर लँड रेव्हेन्यू कोड आनी टावन प्लॅनिंग एक्ट. पंचायत राज एक्टाच्या मार्फत तुमी काडा स्टॉप वर्क ऑर्डर आनी तें काम ताबडतोब बंद दवरा. हो डिमांड आसा. जमनी हडप करप. तुमी जाणा प्रायवेट लोकांनी कोणे लँड ग्रॅबिंग करून तेजेर SIT जावन कितें कारवाई चल्ल्या ना चल्ल्या कोणाक खबर ना. पूण हें आतां गव्हर्मेंटाचो हात आहा हितून जमनी हडप करप. रेज मागूच जालें थंय कांयच एक वर्स पसून जावचें ना. 10 लाख स्क्वेअर मिटर काणकोणा फिल्म सिटी म्हणून काडपाची गेल्ली, याद आसतलो तुमकां. त्या लोकांनी थंय बॉब मारून मारून तें बंद उडयलां. आतां सप्टेंबर म्हयन्यान कितें केलां, थिवी होच पळय हें आसा भूत इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. तांणी आनी एक प्रोजेक्ट काडला कसलो, वर्ल्ड पीस युनिवर्सिटी. आमी केन्ना कोणा आयकूंकूच ना ही वर्ल्ड पीस युनिवर्सिटी. म्हणजे हे कितें नांवां दिवप, कसली नांवां, पूण एक्चुली हे कमर्शियल रियल एस्टेट प्रोजेक्ट जमनी हडप करून मागीर तेंची अप्रुवलां अशीं घेवप आनी मागीर ते जमनी विकप कोणाक फ्लॅटां बांदपाक आनी कितें करपाक. आनी तुमी पळया गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान सेटअप द प्रायवेट युनिवर्सिटीचें अप्रुवल दिलां. जालां पास एसेंब्लीन प्रायवेट युनिवर्सिटी घालची म्हणून गोंयांत. आनी खंय मेडिकल सायन्सीस, इंजिनियरींग सायन्सीस म्हणजे आनीक कॉलेजां घालची. कसलीं कॉलेजां कॅपिटेशन फी करेक्ट करपाक आमच्या गोंयकारांची. अरे तुमी आनी गव्हर्मेंटाचे घाला मरे, सिटां वाडया मरे लोकांक, भुरग्यांक. आज हे फावटी आयला की इतले इंजिनियरींग सिटाचे लोकांनी सिटाच भरूंक ना म्हणून. आनी तुमी हाडटा हें कित्याक? लोकांक तेजेर स्टडी जाल्या. हे आमचे थियेचे भाव 2 लाख स्क्वेअर, 2 लाख 5-10 हजार न्ही, 2 लाख स्क्वेअर मिटर जागो थिये, 2 लाख स्क्वेअर मिटर जागो. आतां पंचायतीन नोटीस काडला, तांणी तांकां सांगलां तुमी नोटीस काडा म्हणून लोकांक सांगपाक, तांची ऑब्जेक्शनां घेवपाक.
आणि तांणी सांगला 25 तारखेर सप्टेंबराचे पासून डेट आहा म्हणजे आनीक 2-3 दीस आहा. आनी कितें सांगला, फॉर द पर्पज ऑफ सेटिंग अप अ प्रायवेट युनिवर्सिटी म्हणजे मेडिकल सायन्सीस आनी कितें आनी जर्नलिजम इंजिनियरींग ही जमीन घेतल्या कोणाची, कोमदादीची. कोमदादीन असले जाग्याक दिवपाचे हेच ना कोडान प्रायवेट युनिवर्सिटी घालपाक. केन्ना दिली जमीन कोमनीदादीन आनी गव्हर्मेंटान फोर्सांनी करून तांकां काडून दिल्या ही. ते लोकांक सांगून दिवचें सगळें. आनी लास्ट तुमच्या मुखार सांगता, हो पळय सर्वे नंबर 88 हांवें तितलोच एक्स्ट्रॅक्ट काडला रिजनल प्लॅनार. 88 हो भाग, तो फूल भाग अशें वेवी लायन्स पळय आसा, नॉन डेव्हलपेबल स्लोप, फूल सर्वे नंबर 88 ऑफ विलेज थिवी, विच इज एक्चुअली ऑन द बॉर्डर ऑफ थिवी. दोंगरार आहा ती. अडवाळपाल पळय नेक्स्ट विलेज आसा, ते अडवाळपालाचे बाउंड्रीक आसा ती. म्हणजे थंय दोंगर एक्चुअली थंय दॅट इज अ पार्ट ऑफ द मायनींग बफर झोन. आनी थंय ती युनिवर्सिटी घालपाचो हो प्रयत्न. पूण हांव म्हणटा सरकार हेजेर लक्ष दिता काय हे क्रॉनिक कॅपिटलिस्ट पळय आसा ते चलयता तो गव्हर्मेंट आनी आपणाक जाय ते करून उडयतात. आमकां सरकाराक सांगून दिवचे ह्या प्रेस कॉन्फरन्सीचो हेतू म्हटल्यार सरकाराक एक वॉर्निंग गोंयकाराचें की ताबडतोब हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे प्रोजेक्ट बंद करपाचे, कित्याक हे प्रोजेक्ट गोंयकारांक नाका. आनी हे पळय दोंगर उरल्यात ते थोडे, अर्दे दोंगर काबार करून उडयले, उरल्यात ते थोडे काबार करपाचो हो प्रयत्न चल्ला. एक वर्ल्ड पीस युनिवर्सिटी म्हणल्यार ते कितें, कोणें तें आमी आयकुंकूच ना. ताणें सांगलेल्या प्रमाणे ते गोंयकारांक रेस्ट इन पीस करून उडोवपाचें निमाणें, सगळ्यांक काबार करपाचें गोंयकारांक. आनी आज आमी परत परत सांगता, आज जें कितें BJP सरकारान घडटा हाजो त्रास प्रत्येक गोंयकाराक जातलो. तो खंयचे जातीचो, खंयचे धर्माचो, खंयचे पॉलिटिकल पार्टीचो, खंयचे विचारधारेचो हें कांय आसचें ना. प्रत्येक गोंयकार म्हणून जो आसा पळय तो आज जे गोंयांत कितें चलता ताचे खातीर सफर जातलो. तांची फुडली जनरेशन सफर जातली. कित्याक आज मुख्यमंत्र्यान जो काल स्टेटमेंट केला की सगळे मेगा प्रोजेक्ट आपल्या कडेन येवचे, आमी आतां दाखोवन दिल्या की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड विच इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर हॅज गिवन परमिशन्स टू इल्लिगल परमिशन्स टू मेगा प्रोजेक्ट्स. नंबर 2, तो भुतानीचें जे भूत बसपाचें जर मूळ कारण जर सोदूंक वचत, सदानंद शेट तानावडेन पयर स्टेटमेंट केलो की परमिशनां 2007-2009 दिल्ली म्हणून काँग्रेसचें सरकार आसतना. हांव परत याद दिवपाक सोदतां की ही जमीन भुतानीन विकती घेतली जुलय 2023. ते जमनीक सनद दिली नोव्हेंबर 2023 आनी डेव्हलपमेंटल परमिशन मेळ्ळें फेब्रुवारी 2024. ही सगळे BJPच्या कार्यकाळान जाला. आनी हाजे फाटलो जर बॅकग्रावंड तुमी पळोवशात जाल्यार हे प्रायवेट फॉरेस्ट आसले. बिटवीन 2020 आनी 2021 हे पिरियडान 38 लाख स्क्वेअर मिटर प्रायवेट फॉरेस्ट काडले प्रायवेट फॉरेस्टांच्यान. हे जेन्ना 38 लाख स्क्वेअर मिटर प्रायवेट फॉरेस्ट काडले तेन्ना सुमार 1,30,00,000 स्क्वेअर मिटर जमीन डेव्हलपमेंटाक उगडी जाली. आनी ताजे तुमकां हें सगळे कडेन दिसता. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची एक्ट क्लियर आसा. तातूंत नॉन NDZ, NDS किंवा CRZ एरियेंतले ज्यो एरियाज आसा तातूंत तुमी प्रोजेक्ट हाडून परमिशन दिवंक शकना. पण आज जर आमी पळयत जाल्यार सरकार कितें करता, IPB म्हणून यूज करता. लोकांक आनी एक ते हें दाखयता ताणें सांगलेले भशेन एम्प्लॉयमेंट जातलो म्हणून. कसलो एम्प्लॉयमेंट जातलो? जर रेजिडेन्शियल प्रोजेक्ट आयलो, आयदनां धुवपाची गोंयकारांनी तांगेर वचून, फ्लॅट जर आयले, कसलो एम्प्लॉयमेंट जातलो शिकलेल्या भुरग्यांक? आयदनां धुवपाचो, कपडे धुवपाचो, झाडांक उदक घालपाचो, कसलो एम्प्लॉयमेंट जातलो तो सरकाराक सांगून दी. आमचें फ्युचर काबार करपाक हें सरकार उठलां. कित्याक अशे प्रोजेक्ट युनिवर्सिटीक बी म्हणून दाखोवन ते अप्रूव करप, मागीर ताजें हें चेंज करप आनी ते मागीर रियल इस्टेट प्रोजेक्ट करप. कित्याक हाजें सेम उदाहरण आमी हांगा पळयलां. बिर्ला कितें जालां तें जुवारी, जो इंडस्ट्रियल 25 पयशांनी पर स्क्वेअर मिटर जी जमीन घेतलेली थंय आतां 50-60 हजार रुपया पर स्क्वेअर मिटर जमीन विकता. सरकारान अलाव केली. जमीन काय वाडूंक शकना पण सरकारान हें अलाव केला. हें सरकार रियल इस्टेट दलाल जाल्या BJPचे. आनी थोडे एक मंत्री भितर शोरूम घालून बसला. गोंय सामकें व्हडल्या डिस्कावंटाचेर विकपाक. दुसऱ्यान मॉल घाला ताज्याकून व्हडलो, तातूंत आनी व्हडलोच डिस्कावंट मेळटा तुका. आनी बाकीचे बारीक तांचे बिबटे आहा कोण ते PDA चेअरमॅन बी ते तांच्यांनी बारीक पसरे घाल्या, कोणें गाडे घाल्या आनी ते गोंय विकता.
हें आज खंय तरी बंद जावपाक जाय. आमी हें तांकां करपाक दिवचें ना. आमी कंटिन्युअस आमचे ऑफिस बेरर्स आनी आमचो इवन तो पंचायत मेंबर आसा आनी आमचो डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंटूय आसा, आमी हे गजालीचे फॉलोअप करतले. ना सरकाराक जर दिसत फाल्यां बोवाळ मारतना उगी रावतले म्हणून तुमकां हें करपाक आमी दिवचें ना, हें लक्षांत घेवचें. पेज पंचायतीन एक नोटीस जाहीर केल्या आनी ह्या नोटिसीचे पळय लोकांक हेजेर ऑब्जेक्शनां आसा जाल्यार मागल्या. म्हण ही कित्याक ही जेन्युइन ना. ही हे नोटीस काडल्या कित्याक एज पर एक्ट ही एक नोटीस पब्लीक नोटीस काडपाची आसता म्हणून ही क्वायटली तेणी नोटीस सोडल्या. आतां थोड्या लोकांक कळून आयलां आनी थोडे गांवकार पळय आसा कोमनीदादीचे तेणी म्हाका कॉपी धाडल्या आपणाचे हें पळय धाडल्या ऑब्जेक्शनां कोमनीदादीक धाडल्या तेणी की तूं ही जमीन तुमी केन्ना दिली. ह्या कंपनीक वर्ल्ड पीस युनिवर्सिटी म्हणटा ती ही जमीन केन्ना दिली तुमी. आनी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी गोंयान प्रायवेट युनिवर्सिटी घालपाचें परमिशन केन्ना गव्हर्मेंटान दिलें. एज पर द गोवा युनिवर्सिटी एक्ट nobody else can come into this with private university until the Goa University permits and then the government has to permit. ही खबर आसा तांकां हे जे पळय सरकार चलयतात काय ना. कित्याक एज पर द गोवा युनिवर्सिटी एक्ट यू कॅनॉट हॅव एनी प्रायवेट युनिवर्सिटी ऑपरेटिंग इन द स्टेट. सो दीस इज ऑल इट इज नॉट अ स्मॉल स्कॅम. एका फाटे खूब आहात ह्या स्कॅमाक. हे खरें म्हणचे जाल्यार सारके लोकांक पिश्यान काडपाचें पूण गोंयकार पिशे ना. आनी आतां तानावडी काय कोण ते स्टेटमेंट करता की आपणे आमदारांक सांगलां डोंट स्पीक एगेन्स्ट गव्हर्मेंट एगेन्स्ट ईच अदर. अरे म्हणल्यार भायर काडनाका म्हणटा एका ते भायर काडून सोदिना जाल्या पासून तुमकां दिल्या ते चोरा म्हणटा तुमी, दुसऱ्याच्यान भायर काडूंक वचूं नाका. लोक आहा लोक न्हिदूंक ना गोंया. आतां कोण तो मायकल एक स्टेटमेंट करता की भुतानी प्रोजेक्ट नाका. अरे मायकल तुवें 2011-12 ते 19 PDA चलयली तेन्ना 16 लाख स्क्वेअर मिटर जागो कोस्टल बेल्टांतलो तुवें थंय कवर केलो कन्वर्शन करून ना म्हणून ताका सगळे ODP काडून आनी ताका मे म्हयन्यान 2 मे 2024 हायकोर्टाची ऑर्डरी तेंची नांवां मेन्शन केल्या. कोणे ती ODP कशी हें केल्या पळय ती. सो असले फटोवपाचे गोंयकार फटोवपाचे ना. गोंयकार शातूर आहात आनी गोंयकार निशेध मारून हेजेर जरूर कारवाई करून रस्त्यार देंवतले हें सगळें बंद करपाक. लोकांक शेड मेळावली युनिवर्सिटी ती कोण ती IIT नाका आशिल्ली तेन्ना आमी वचून हांव गेला 2दा हांव तरी गेला तोय गेला आसतलो. आमी थंय धरणाक बसल्या पुलिसांनी थंय लोकांक मारले सुद्दां. याद आसतलो तुमी पेपरार बातम्या येताली ती. पूण लास्टाक आनी कोणे मिनिस्टरांनी लोकल MLAन पासून सांगलेलें कितेंय करा तुमी आपूण ते IIT घालतलोच तुमी म्हणून. पूण लास्टाक क्वायटली ते लेटर बरयलें की हें जावचें न्हू म्हणून थंय. ही करतात कारस्थानां सगळीं. खंयच्यो टिकेटी हें जालां आतां जालां मरे हें सगळें. ती इतिहास तो आतां येयला. आमी इन्व्हेस्टिगेशन केलां न्हू. आतां हें जाता म्हणून लोकांच्या मार्फत आमी इन्व्हेस्टिगेशन करून आतां हें आमकां उक्तावें जालें कित्याक कोर्टान दाखयलें आनी कोर्टाची ऑर्डर आतां 2 मे 2024 ऑर्डर. कितें इतलो स्कॅम जाला म्हणून आमकां खबर ना कित्याक ते ODPs नोटिफाय जाल्ले न्ही. पूण आतां लोकांक कळून आयलें आनी कोर्टान सारकें तेजेर एक इन्क्वायरी करून ते लोकां मुखार दवरल्या. कोर्टाची ऑर्डर आसा जाल्यार तुमी डावनलोड करा. म्हजे कडेन आतां ना. 2 मे 2024 ऑनरेबल हायकोर्टाची ऑर्डर आसा जेन्ना तेणें हे ODP फाटीं घेवंक लायलेलो गव्हर्मेंटाक. सो ह्या फुडें तुमी काँग्रेस कॅन्डिडेटांक कोणाक तिकेट दिवची. स्वातेर आहल्या गद्दारांक आमी ऑलरेडी त्या दिसा प्रेसिडेंटीन आमच्या अनाउन्समेंट केला की आमी डिफेक्टरांक आनी असले पार्टी गद्दारांक हेवटेचे तेवटेन पळय नाचतात माकड कशे तांकां आमी कसलेच भशेन टिकेटी दिवपाच्यो ना. पार्टयेची आदीं थोड्यो मिस्टेकी जाल्या हितून मान्य आसा म्हाका. पूण आमी आतां दाखल घेतल्या ह्या सगळ्याची आनी पार्टयेन सारकी पावलां उखडल्या की हेजे फुडें
आमचे पळय लॉयलिस्ट लोक आसा, आमचे लॉयलिस्ट वर्कर आसा, आमचे लॉयलिस्ट लिडर आसा, तांकांच लोक आमची पार्टी तिकेट दितली आनी लोकां मुखार एक स्वच्छ आनी बरो लोकांक जावो तसलो सरकार चलोवपाक लोकांच्या फायद्याक आनी न्हय असल्या क्रॉनीक कॅपिटलिस्टाच्या फायद्याक हो सरकार पळय चल्ला पळय तो. एज अ सरपंच in 2020, as a sarpanch in 2020, he has signed this. He has signed this as a sarpanch. I will show you. Yes. ते आमच्या निदर्शनाला आताच आलं आहे. त्याचप्रमाणे जे बाकीचे प्रोजेक्ट आहे पाटल्या दिवसांनी आम्ही बघितलं की गोव्याचे मुख्य सचिव जे आहेत त्यांनी तो इलिगल कन्व्हर्शन करून स्वतःच ती जमीन घेतली. त्याच्याबद्दल पण आम्ही प्रोटेस्ट केला. जिकडे सांकवाळला भूतानीचा प्रोजेक्ट होता तिकडे लोकांची प्रदर्शने होत होती, लोकांची निदर्शने होत होती, तिकडे पण आम्ही लोकांना पाठिंबा दिला. आमचे पक्षाचे नेते, आमचे दक्षिण गोव्याचे खासदार तसेच आमचे पक्षाचे पदाधिकारी ॲक्टिव्हली तिकडे सहभागी होते व जिथे जिथे लोकांना न्यायाची गरज आहे व तिकडे विरोधी पक्षाची गरज आहे तिकडे तिकडे काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील लोकांसाठी ठामपणे तिकडे उभा राहिला. बघा तुम्हाला आता आम्ही सांगितलं हे आमच्या आताच इमिजिएटली हे आमच्या निदर्शनाला आलेलं आहे. तर आम्ही हे घेऊन आमचे जे पण पक्षाचे कार्यकर्ते नेते तिकडे आहेत टी व्हीमध्ये त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आम्ही पुढे जे काय पावलं आहे ते आम्ही करणार व लोकांना पूर्ण पाठिंबा देणार. 100%. भूतानीचं भूत हे गेलंच पाहिजे, नाहीतर भूतानीचं भूत संपवणार व तशी भूतानी ती एक भूत आहे. असली खूप भूतं गोवाभर भाजपाने आणलेली आहे, ते सगळ्यांना घरी पाठवायला पाहिजे. कितें म्हणटालो इलेक्शन पण कितें जाता जाणा मरे तुका एक गजाल सांगता. कॅन्डिडेट हो म्हणल्यार पार्टी न्हय, पार्टी इज सुप्रीम. पार्टीचो सादो कार्यकर्तो जो आसता पळय दॅट इज इम्पॉर्टंट टू द पार्टी. आमचे कार्यकर्ते आसा ते लोकां बरोबर आसा, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट आसा ते एक्टीव आसा आनी ते लोकां बरोबर आसा. कॅन्डिडेट फाल्यां दिसूंक ना दिसूंक ना कॅन्डिडेटाचे प्रॉब्लेम. इफ इज नॉट सिरियस फुडलें ताका लोकांक आपले आन्सर दिवचे पडटले आनी फाल्यां पार्टी वील ऑल्सो टेक ऑल द व्यूज इन टू कन्सिडरेशन. फाल्यां ताणें कितें केलां आनी कितें करूंक ना तें जस्ट बिकॉज कॅन्डिडेट इज नॉट देर डजंट मीन दॅट पार्टी इज नॉट डुईंग एनीथींग. वी आर फुल्ली involved with the people, our grassroots workers, our block president, our booth committees, people are involved. निवडणुकीत ते चेहरे दिसतच नाहीत ना.